तर आपण पाहतोय लष्कराच्या 2 कमांडरचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा करण्यात आलेला आहे। अब्दुल मलिक आणि मुदस्सिर या हल्ल्यामध्ये ठार झाला असून लष्कराचा अब्दुल मलिक आणि मुदस्सिर हल्ल्यामध्ये ठार झालाय। मुरीद केच्या मरकज मशिदीजवळ जो हल्ला झाला त्यामध्ये या दोघांनाही ठार करण्यात आले। तर आपण पाहतोय भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे कसं पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय आणि पाकिस्तानमध्ये पोहोचल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदचे एकूण 5 कमांडर यामध्ये त्यांचा खात्मा झालेला आहे। कोणकोणते कमांडर आपण पाहूया। तर हाफिज मलिक लष्कर कमांडर, मुदस्सिर लष्कर कमांडर, यासोबतच एकाचं नाव उपलब्ध नाहीये तोही लष्कर कमांडर असल्याचं समोर आलेलं आहे। असं वकास हाही लष्कर कमांडर होता आणि हसन याचाही यामध्ये खात्मा झालेला आहे। 3 दहशतवादी संघटनांचे 5 म्होरके यामध्ये संपलेले आहेत।